आज बनले मी मंजुलिका का तर ते तुम्हाला पुढं सांगते त्या अगोदर माझं रुटीन शेअर करते. हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर आज आहेत नागदिवे तर त्याचीच इथं तयारी सुरू होती. असं म्हणलं जातं की घरामध्ये जर मुलगा असेल तर त्याचे गव्हाचे नागदिवे बनवतात आणि आणि मुलीचे बाजरीच्या पिठाचे 5 नागदिवे बनवले जातात. तर इथं मी 10 गव्हाच्या पिठाचे नागदिवे बनवले होते आणि 5 बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले होते. तर तुम्ही म्हणाल की गव्हाच्या पिठाचे नागदिवे 10 का बनवलेस? तर दादूचे 5 आणि दादूच्या पप्पाचे 5 असे मिळून मी 10 नागदिवे बनवले. त्या अगोदर काय झालं, मी 5 गव्हाचे आणि 5 बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले होते, असे मिळून 10. तर आई म्हणल्या की आणखी 5 बनव त्यांच्या नावाचे. तर त्यामुळं परत 5 बनवले आणि ते परत उकडायला ठेवले. तोपर्यंत आई इथं पूजेची तयारी करत होत्या आणि ह्या दोघांची लुडबुड काही संपत नाही. तर असो आमचं हे सुरूच राहतं. मला तर माहितीच असेल की प्रत्येकाच्या नावानं काही ना काही मिठाई आणली जाते आणि त्याचाच दिवा बनवून तो दिवा पण लावला जातो. तर दादूचा आणि दादूच्या पप्पाचा पेढा आणला होता आणि रियाची काजू कतली आणली होती. आजची पूजा मी केली नाही तर आईंनी केली. फक्त मी दिव्यांना कुंकू लावलेला आहे, बाकी काही नाही. त्यानंतर मग छान अशी पूजा केल्याच्या नंतर बघा इथं आमचा पाया पडायचा कार्यक्रम सुरू होता. रिया तर ना झोपू पाया पडत होती. म्हणजे तिला सांगण्याची गरज नाही की रिया पाया पड. रिया जसं करेल तसं दादू तुझ्या पाठीमागं करतो. तर इथं बघा श्री स्वामी समर्थ म्हणलं की लगेच दोघेही टाळ्या वाजवायला लागतात. ह्या दोघांची बारी झाल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नागदिव्याच्या पाया पडलो आणि त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण केले. तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कशी नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला कसा नाही हे सुद्धा सांगा. तर माझं मंजुलिका बनण्याचं कारण म्हणजे नागदिवे. तर त्या दिवशी असं असतं की दिव्यावरती काजळ धरून ते प्रत्येकाने आपल्या डोळ्यामध्ये घालायचं असतं. तर इथं त्या दोघांना सुद्धा आईंनी काजळ लावलं होतं. तर बघा दोघं पण कसे दिसत होते. कारण की ना त्या दोघांनाही काजळ घालण्याची काही सवय नाही, त्यामुळं ते तसे दिसत होते. आणि त्यानंतर मग आईंनी मला सुद्धा काजळ घातलं होतं आणि मला आई काजळ घालत होते आणि ते साईडलाच बसलेले होते. त्यांनी आईला मुद्दामून हलवलं जेणेकरून माझं काजळ ह्या दोघांसारखं होईल. पण तेवढं काही ते पसरलेलं नव्हतं. पण आपल्याला सवय नसते त्यामुळं ते काही छान दिसत नव्हतं. चला तर मग बाय बाय, स्टे ट्यून.